नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पोहे आणि बीट वापरून अशी रेसिपी करत आहोत की आजपर्यंत तुम्ही पाहिलीसुद्धा नसेल आणि कधी खाल्लीसुद्धा नसेल. ही नेमकी एवढी स्पेशल रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण नेहमी कांदे पोहेसाठी जे पोहे करतो का नाही, ते इथं 1 कप इतके पोहे घेतलेत. पोहे चांगले निवडून वगैरे घ्यायचे, पाकडून वगैरे, कारण त्याच्यामध्ये धूळ असते का नाही बरीच म्हणून. आता हे पोहे का नाही आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. मग आता हे घेतलेले पोहे ना आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हलक्या 2 पाण्याने ना आपण हे पोहे धुवून घेणार आहोत. आता पोह्यामध्ये ना आपल्याला भिजण्यासाठी पाणी वगैरे बिलकुल ठेवायचं नाही, पण फक्त हे पोहे ना धुवून आपल्याला असेच ठेवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ना ते छान प्रकारे भिजतील. आता हे बाजूला ठेवूयात एक 5 मिनिटासाठी. तोपर्यंत का नाही आपण दुसरी तयारी करून घेऊयात. तर आता आपण बघा पोहे आणि बीटचा नाश्ता करत आहोत की नाही, त्यासाठी आपल्याला हवेत बीट. तर एकच इथं बीट स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. बीटाचा पुढचा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा. बीटच्या वरचं जे साल आहे की नाही ते काढून घेऊयात आपण. त्याच्या अगोदर तुम्हाला ना मी बीटचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत बरं का, जसं की बीटची बर्फी, बीटचे लाडूचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. तर आज आपण बीटचा ना मस्त आगळा वेगळा एकदम नवीन पद्धतीनं नाश्ता करणार आहोत बरं का. त्याच्यासाठी बीट इथं बारीक बारीक चिरून घेतलं आहे. अगदी तुम्ही खिसून घेतला तरीसुद्धा चालेल बरं का. आता इथं बीट बारीक बारीक चिरून घेतले, आपण मिक्सरला लावणार आहोत. तोपर्यंत बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचं तुम्हाला सांगतेच. तर इथं बघा ब्रेडच्या ना 4 इतक्या स्लाईस घेतल्यात. आपल्याला इतक्या लागणार नाहीत, अगदी 2च लागणार आहेत बरं का. इथं ना मी ब्रेड क्रम करून ठेवत आहे बरं का. अगदी तुमच्याकडे ब्रेड क्रम असेल ना तो वापरला तरीसुद्धा चालेल, तुम्हाला सहजपणे बाजारामध्ये कुठल्याही दुकानामध्ये मिळून जातो. मग इथं मिक्सरला फिरवण्याची गरज नाही. आता माझ्याकडे ब्रेड क्रम नव्हते, मग इथं ब्रेड होते का नाही तेच इथं मी मिक्सरला फिरवून घेतलेत. आता ब्रेड जर तुम्हाला ह्या नाश्त्यासाठी वापरायचा नसेल तर इथं काय वापरायचं तुम्हाला मी पुढे सांगतेच बरं का. आता ब्रेड मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघा. छान इथं आपला हा ब्रेड क्रम तयार झाला. 2 बॅचेसमध्ये ना हे करून घेतलं आहे बघा. मस्त मिक्सर बंद चालू करत करायचं आपल्याला, म्हणजे ना छान प्रकारे असा ब्रेड क्रम होतो, कुठेही मोठे तुकडे ह्याचे राहिले नाहीत. आता ब्रेड तुम्हाला जर गव्हाचा वापरायचा असेल ना तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. त्याचासुद्धा ब्रेड क्रम करून वापरू शकता. आता इथं तेच मिक्सरचं जार घेतलं आहे आणि बघा बीटचे जे तुकडे करून घेतले होते ना आपण, पाणी बिलकुल जरासुद्धा न वापरताना मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. चांगलं बारीकच आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे, बघू शकता इथे. पण पाणी मात्र बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. आता बाजूला ठेवूयात. एक मोठं इथं भांडं घेतलं आहे आणि इथं बघा मध्यम आकाराचे ना 3 उकडलेली बटाटे घेतलेत बरं का. उकडून थंड करून ह्याच्यावर जे सालं काढून घेतलेत. बटाटा हा किसून घ्यायचा आहे बरं का. अगदी तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेऊ शकता किंवा हाताने कुस्करून घेतला तरीसुद्धा चालेल. पण असा खिसणीने किसून घेतला ना तर छान एकसारखा बटाटा आपला बारीक होतो, किसला जातो. बटाटा इथं आपला हा किसून झालेला आहे. हा किसलेला बटाटा जरा बाजूला ठेवूयात. आणि इथं बघा सुरुवातीलाच आपण जे पाण्यामध्ये धुवून ना पोहे भिजत ठेवले होते, चांगलेच इथं भिजलेत. मग ते ना जरा आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत. अगदी तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण पोहे चांगलेच इथं भिजल्यामुळे लगेच कुस्करले जातात, बिलकुल पण वेळ जात नाही. मग आता किसलेला बटाटा होता ना त्याच्यामध्ये हे कुस्करलेले पोहे घालायचे. त्याचबरोबर आता मिक्सरला आपण बारीक वाटलेला जो बीट होता ना तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे. पण पाणी ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत जरासुद्धा वापरलेलं नव्हतं बघा. आता तिन्हीचा छान एकजीव एकत्र करून घेऊयात. आपण इतर पीठ कसं मळतो त्याचा कसा गोळा होतो तसा इथं आपल्याला ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. बघा छान असा ह्याचा गोळा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही फ्लेवरसाठी मसाले घालूयात. तर इथं बघा 1 पाव चमच इतकेच ना चिली फ्लेक्स घातले. थोडंसंच मिरपूड घातलेलं आहे, जास्त घालायचं नाही बरं का. आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता तुम्हाला आणखीन इथे कुठला मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता. मी बाकी ह्याच्यामध्ये कुठलेच मसाले वापरणार नाही बरं का. आता सर्व छान हे एकत्र करून घेऊयात. मुलं जर तिखट बिलकुलच खात नसेल मग ह्याच्यामध्ये मिरची नाही वापरला तरीसुद्धा चालेल. थोडंसं मिरपूड वापरायचं, चव छान येते. आता बघा हे मिश्रण पातळ आहे, आपल्याला थोडंसं ना घट्ट करून घ्यायचं आहे बघा. आणखीन म्हणून ह्याच्यामध्ये ना ब्रेड क्रम घातलेला आहे. आपण जो केलेला होता बघा तो संपूर्ण घातलेला नाही, थोडाच घातलेला आहे. लागेल तसा वापरायचा आहे, म्हणजे आपल्याला ह्या पिठाचा ना घट्टसर असा गोळा करायचा आहे. अगोदर कसं जरा पातळ असा गोळा झाला आहे बघा. आणि आणखीन थोडंसं इथं ब्रेड क्रम घालून घेतलं आणि पुन्हा हे छान प्रकारे असा गोळा करून घेऊयात. तुम्हाला सांगितलं होतं बघा ब्रेड क्रम नसेल वापरायचं तर ह्याच्या ठिकाणी ना तुम्ही तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता, तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा रवा वापरू शकता. पण रवा अगोदर तुम्हाला शिजवून घ्यावा लागेल बरं का. डायरेक्ट कच्चा तुम्ही इथे वापरू शकत नाही आहे. तर ह्याच्या अगोदर मी रव्याचा सुद्धा नाश्ता तुम्हाला दाखवलेलाच आहे. ब्रेड क्रम बघा आपला इतका उरलेला आहे.
म्हणजे आपण अर्धाच ब्रेड क्रम इथं वापरलेला आहे. 4 ब्रेडमधले आपण 2 ब्रेडचाच ब्रेड क्रम वापरलेला आहे बरं का. आता बघा पिठाचा चांगला ह्या गोळा झालेला आहे. इथं ना मी खाली बटर पेपर घेतला आहे आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून ना हलकं लाटून घेणार आहे. जास्त पातळ बिलकुलसुद्धा लाटायचं नाही, जरा जाडच लाटायचं आहे. मी असं पोळीपाटावरती सुद्धा लाटू शकता, पण दोन्ही बाजूने ना हलकं थोडंसंच तेल लावायचं आहे, मग लाटू शकता. आता इथं बघा जे धारदार आपल्याकडे वाटी पेला असेल का नाही ते असे आपल्याला ठसे उमटवायचे. तर इथं माझ्याकडे वाटी होती, त्याने इथं ठसे उमटवत आहे बघा. आता ह्याला ना मी डोनटचा आकार देणार आहे बरं का. म्हणजे मुलांना बघा आगळा वेगळा असा काहीतरी नाश्ता असेल ना, फार आवडीने खातात बरं का. अगदी मागून मागून खातात. इतका जबरदस्त हा नाश्ता होतो. तुम्ही आजपर्यंत हा नाश्ता कुठेच बघितला नसेल किंवा खाल्ला नसेल, असा एकदम नवीन पद्धतीत आहे. आता ह्याला बघा माझ्याकडे का नाही नोझल होतं, त्याने मध्येच सुद्धा ठसे उमटून घेतलेत. म्हणजे सेम डोनटचा असा आकार दिलेला आहे बघा आणि दिसायला देखील छान दिसतोय. आता आपण काढून घेऊयात. तर एका वेळेस ना 3 इतके आपले हे डोनट तयार झाले आणि उरलेलं पीठ आहे ना, त्याचे पुन्हा सेम तुम्हाला असेच करायचे आहेत. आता तुम्हाला आणखीन ह्याचा दुसरा कुठला आकार आवडत असेल, तो द्यायचा असेल, तो तुम्ही दिलात तरीसुद्धा चालेल. आता इथं बघा हे 3 इतके डोनट झालेत. जसजसे होतील ना तसे एका ताटामध्ये इथं मी काढून घेतलेत बघा. आणि पुन्हा बघा पिठाचा गोळा करून आता तुम्हाला जे आकार आवडत असेल ते आकार देऊ शकता बरं का. आता इथं माझ्याकडे आणखीन एक नोझल होतं बघा किंवा ठसे उमटवायचं असं होतं, म्हणजे ह्याला का नाही फुलांसारखा छान आकार येतो म्हणून. आता अगदी तुम्ही आपण हे पीठ केलं का नाही तसे त्याचे गोळे करून वाफवून घेऊ शकता आणि नंतर फोडणी देऊन खाल्लात ना तरीसुद्धा चालेल. शिवाय तुम्ही फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा चौकोनी आकारामध्ये ह्याच्या वड्या कापून घेऊन तळून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा ह्यांच्या टिक्की करून ना ब्रेड क्रममध्ये घोळून थोड्याशा शॅलो फ्राय किंवा फ्राय करून तेलामध्ये घेतलात तर छान नाश्ता कुरकुरीत होतो. आता बघा इथं हा सर्व आकारामध्ये हा मी नाश्ता करून घेतला आहे. आता आपण हा फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी तेल हे मध्यम गरम असावं. थोडासाच पिठाचा गोळा टाकून बघायचा. तेल गरम आहे, मग आपण एक एक डोनट सोडून ना छान प्रकारे तळून घेत आहे. मस्त जेव्हा टाकले तेव्हा बुडबुडे खूप होते बघा आणि बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो. आता तुम्ही म्हणाल तळून घेतलं खूप तेलकट वगैरे होतात का, तर बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही, तुम्हाला मी पुढे सांगतेच. शिवाय तुम्ही ना हे न तळता थोड्याशाच तेलावरती ना शॅलो फ्राय करून घेऊ शकता. शिवाय तुम्ही हे वाफवून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण वाफवून घेतल्यामुळे हा नाश्ता कुरकुरीत होत नाही, हलका नरम होतो. शिवाय शॅलो फ्राय केल्यामुळे सुद्धा तितका पाहिजे तसा कुरकुरीत होत नाही बरं का. हे डोनट ना तुम्ही एकदा करून अगदी 8 काय 15 दिवस खाऊ शकता बरं का. म्हणजे ना डोनट करून तुम्ही एखाद्या हवाबंद कॅरीबॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तळण्याच्या अगोदर 10 मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून घ्यायचे आणि मग पाहिजेत त्यावेळेस मुलांना पटकन असे तळून देऊ शकता. तेल बघा अगोदर जितकं आपण घातलं होतं ना, आता सुद्धा तेल तितकंच आहे. म्हणजे हा नाश्ता ना जास्त तेलकट किंवा तेल पियत नाही बरं का. आता बघा सर्व हे जे डोनट होते ना मी फ्राय करून घेतले आणि आवाज ऐका बघा आहेत का नाही कुरकुरीत. कुठलाही नाश्ता कुरकुरीत असेल ना तर तो आणखीन खायला छान, मुलं देखील आवडीने खातात. आता असा तुम्ही खाऊ शकता हा नाश्ता, पण आपण आणखीन एक प्रोसेस करून घेणार आहोत ह्याची, जेणेकरून तो आणखीन दिसायला जबरदस्त दिसेल आणि खायला देखील आणखीनच छान. खाली पातेल्यामध्ये साधंच थंड पाणी घेतलं आहे, वर एक डिश ठेवले आणि चीज असतं का नाही त्याच्या क्यूब ते इथं मी कुस्करून घेतले. त्याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे इतकं साधंच आपलं थंड दूध घातलेलं आहे. हे पातेलं गॅसवरती नेऊन ठेवलं, पाण्याला उकळी आली की ही डिश ठेवायची आणि ही चीज आहे ना ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे बरं का, हलकं वितळून घ्यायचं आहे. आता जसजसं ह्याला उष्णता लागेल ना तसं हे पातळ होतं बघा. पाण्याला खाली उकळी आलेली आहे. डबल मेथडनी ना आपल्याला हे असे एक स्टेप करून घ्यायचे आहे. आता हे पातळ झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे. ही डिश खाली काढून घेऊयात आणि जे आपण डोनट केले होते ना ते असे आपण बुडून घेणार आहोत. इथं वेळेस बघा आपण जे चॉकलेटचे डोनट करतो ते कसे आपण चॉकलेटमध्ये बुडवून घेतो बघा, मग दिसायला छान दिसतात आणि मुलं आवडीने खातात. तर हे आपण थोडेसे मस्त चटपटीत असे डोनट केलेत. मग हे चीजमध्ये असे जर बुडवून घेतले ना तर त्याची चव आणखीन वाढते आणि दिसायला देखील छान दिसतात. एक केक करून सर्व डोनट असे मी बुडवून घेतलेत आणि वरून थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो घातलेलं आहे बघा. आणि मस्त खाण्यासाठी ही तर टेस्टी आपले चटपटीत हे डोनट तयार झाले. दुसरा फुलांच्या आकाराचा जो नाश्ता केला तो सुद्धा हा चीजमध्ये की नाही बुडवून वरून ना चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो घालून घेतलेला आहे बघा. कधीतरी ना आपल्याला काहीतरी चटपटीत नवीन खायचं असतं. शिवाय एखाद्या कार्यक्रमामध्ये नवीन काहीतरी पदार्थ बनवायचा असेल
किंवा घरामध्ये छोटी मोठी पार्टी असो, त्याच्यासाठी ना उत्तम बेस्ट असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. बघा किती खुसखुशीत झालेला आहे. मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा. 101% लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार इतका जबरदस्त हा नाश्ता होतो. तुला नाही तर एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला पुन्हा आवर्जून करायला सांगतील बरं का. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.